गणपती बाप्पाच्या आवडीचे तांदळाचे सुवासिक उकडीचे मोदक आज आपण पाहतोय। त्यासाठी 2 वाटी ओलं खोबरं दाबून भरून घेतलं आहे। त्यात अर्धा ते पाऊण वाटी गूळ घेतला आहे। आता अर्धा चमचा तूप गरम करून ओलं खोबरं अर्धा मिनिट परतवलं की गूळ घालायचं आणि गूळ वितळेपर्यंत परतायचं। गूळ खोबरं एकजीव झालं की वेलची आणि जायफळ पावडर घालायची। तुपावर पाव चमचा खसखस परतून त्यावर आवडीचे ड्रायफ्रुट्स परतायचे आणि सारणात मिक्स करून मिश्रण थंड करायला ठेवायचं। आता मोदकाच्या उकडीसाठी कुठलाही सुवासिक तांदळाचं पीठ घ्यायचं। इथे 3 वाटी इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलं आहे। आता गॅसवर पातेल्यात मध्यम आचेवर 3 वाटी पाणी गरम करायचं। त्यात अर्धा छोटा चमचा तूप घालायचा, चिमूटभर मीठ घालायचं आणि पाण्याला उकळी आली की गॅस लहान करून 3 वाटी तांदळाचं पीठ घालायचं। पीठ चमच्याने भागून घ्यायचं। गॅस अर्धा मिनिटाने बंद करून पीठ मिक्स करून झाकण लावून 5 मिनिट झाकून ठेवायचं। 5 मिनिटांनंतर पीठ परातीत काढून घ्यायचं आणि स्मॅशरने चेचून घ्यायचं। पीठ थोडं थंड झालं की चांगलं मळून घ्यायचं। मध्ये मध्ये थोडं तूप घालून 5 मिनिट पीठ मौसूत मळून घ्यायचं। आता मोदक उकडण्यासाठी गॅसवर कढईत 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं। चाळणीवर केळीचं पान ठेवून त्यावर तूप लावून अशी आधीच तयारी करून ठेवायची। नंतर मळलेल्या पिठाची लिंबा एवढी गोळी घेऊन त्याला तूप किंवा तांदळाची पिठी लावून गोलाकार वाटीसारखी पारी तयार करायची। वाटीत सारण भरून जमतील तशा मोदकाला कळ्या पाडायच्या आणि 2 बोटांमधून आवरण जवळ घेऊन मोदकाला चांगला आकार द्यायचा। आता छानसर मोदक तयार झाला आहे। तो केळीच्या पानावर ठेवायचा। अशा प्रकारे बाकीचे मोदक करून घ्यायचे। हा दुसरा मोदक सुद्धा तयार झाला आहे। अशा प्रकारे 25 मोदक तयार केले आहेत। आता तयार मोदकाची चाळणी उकळलेल्या पाण्याच्या भांड्यावर ठेवायचे। वर मोदकावर पाणी शिंपडायचं आणि झाकण लावून 10 ते 12 मिनिट मोदक वाफवायचे। 12 मिनिटांनी मोदक काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावर पानावर काढून घ्यायचे। सुवासिक असे मोदक बाप्पासाठी तयार आहेत। मोदकावर तुपाची धार सोडून सुवासिक मोदकाचा आस्वाद घ्यायचा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।